कागलमध्ये महायुतीचे उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली। या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हसन मुश्रीफ म्हणजे गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा प्रामाणिक नेता आहे असे गौरवोद्गार काढले। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श मानून मुश्रीफ वाटचाल करत आहेत। त्यांना दुसरं कोणतंही लेबल लावू नका। त्यांनी केलेलं प्रचंड काम आणि जनतेचा आशीर्वाद यामुळेच ते सलग 5 वेळा निवडून आलेत असं सांगून सर्व योजना मतदारसंघापर्यंत खेचून आणणारा हसन मुश्रीफ यांच्यासारखा जाणकार आणि अनुभवी लोकप्रतिनिधी हवा असं ते म्हणाले। नामदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना काहीही झालं तरी लाडकी बहीण योजनेचं अनुदान दरमहा 1,500 वरून सुरुवातीला 2,100 आणि नंतर 3,000 रुपये करणार असल्याची ग्वाही दिली। गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला। 7,000 कोटी निधी आणल्याची माहिती असणारं विकास गंगा हे पुस्तक संपूर्ण मतदारसंघात घरोघरी दिलं। त्यातलं एक जरी काम प्रशासकीय मान्यता नसल्याचं विरोधकांनी सिद्ध केलं तर या क्षणापासून निवडणुकीतून माघार घेतो असं आव्हान मुश्रीफ यांनी यावेळी दिलं। यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे, गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे, भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, डॉक्टर बाळासाहेब पाटील, विजय काळे, संजय हेगडे, दत्ताजी देसाई, वैष्णवी चितारी, तानाजी कुरणे, प्रभाकर कांबळे, साक्षी जगताप यांनी मनोगत व्यक्त केली। या सभेला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबगोंडा पाटील, भाजपचे भरत पाटील, शमशुद्दीन मुश्रीफ, अतुल जोशी, महेश घाटगे, संजय हेगडे, आदिल फरास, दत्ताजीराव देसाई, बाबासाहेब पाटील असुर्लेकर आदी उपस्थित होते।